आयुष्याला बोलायचं सांगा ना. आयशा अब्दुल सत्तार शेख, गांव सादेपूर. मी इथे येण्याच्या अगोदर मला EI 50% मध्येच येत होतं, PD पण 50% येत होतं. इथं आल्यावर सरांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, त्यानंतर मला परफेक्टली EI आणि PD जमू लागलं. मग इथनं गेल्यावर मी PDवर गेल्यावर माझे वडील पण यामध्ये प्रोफेसर आहेत, त्यांचं पण खूप प्रोत्साहन आहे. आणि मंद्रुपची मॅडम प्रणाली क्षीरसागर, त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिले, म्हणून मी EI PD मध्ये थोडं जास्त परफेक्ट झाले. आणि प्रथम उपचार पण मी करते. आणि धन्यवाद. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भरकड सर हे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. मी सर्वांना विनंती करतो. महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पशु वैद्यकीय विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत बहुउद्देशीय कृत्रिम वेतन तज्ञ निर्मिती म्हणजेच मैत्री प्रशिक्षण, या प्रशिक्षणाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे आदरणीय गुरुवर्य आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर AU भिकाणे सर, आमच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता सध्या दौऱ्यावर लातूरला असल्यामुळं मला आपल्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली. आणि ज्या अधिष्ठाता डॉक्टर गायकवाड सर, ज्यांचं या प्रशिक्षणाच्या आयोजनामध्ये आणि जे काही मार्गदर्शन या आयोजनाला लाभलेले आहे तसे आमचे गायकवाड सर, या प्रशिक्षणाचे सहसमन्वयक डॉक्टर अनिल पाटील सर, त्यांची टीम डॉक्टर प्रफुल्ल पाटील, एम.के. पाटील मॅडम आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आतापर्यंत आपण पशूंची सेवा करत आला, मनाभावापासून करत आला, पण तेच प्रशिक्षण जसं आपण जर ती शास्त्रोक्त पद्धतीनं केलं तर त्याचे रिझल्ट परिणाम किती पटीनं व चांगले वाढू शकतात ते या प्रशिक्षणातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे. आणि तुमचा अनुभवही तसा आलेलाच आहे. बऱ्याच लोकांचं फीडबॅक पण मी बघितलं, तर त्यांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढला या प्रशिक्षणातून. आणि प्रशिक्षणापूर्वीची तुमची सेवा आणि प्रशिक्षणानंतर तुम्ही जाऊन जी सेवा देणार नक्कीच ती जास्त शास्त्रोक्त पद्धतीची असणार. कारण एखादी गोष्ट आपण करतो आणि जे त्याच्यात शास्त्रोक्त पद्धतीने करत नसेल तर त्याचे विपरीत परिणाम जास्त होतात. आपण एखादी म्हैस किंवा गाईला आपण तिला गर्भधारण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण ती जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर ती गर्भधारण न होता त्याचे इन्फेक्शन वगैरे वाढण्याची शक्यता जास्त असते. तर तीच पद्धत आपण जर शास्त्रीय पद्धतीने केली तर त्याचे 100 पटीने आपल्याला रिझल्ट परिणाम चांगलेच नक्की मिळत असतात. तर आणि तुमचं एक महत्त्वाची गोष्ट असं सांगू इच्छितो की तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्ही या कॉलेजमध्ये, या मैत्रीमध्ये तुमचं आपल्या सर्वांची निवड झाली आणि याचं तुम्हाला 1 महिन्याचा वेळ घालवता आला. आणि या उच्च शिक्षित सर्व प्राध्यापकामध्ये तुम्हाला वेळ घालून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी, चांगल्या शास्त्रीय गोष्टी शिकता आल्या. कारण या महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायला तुम्हाला माहिती आहे नीट परीक्षा आहे, खूप काही हे करावं लागतं. बरीच लोक यावेळेस तर 500च्या खाली सुद्धा ज्यांचे नीटचा स्कोर आहे त्यांचा नंबर लागलेला नाही. पण तुम्हाला 1 महिना किंवा या परिसरात, या कॅम्पसमध्ये या उच्च शिक्षित नॉलेजेबल प्राध्यापकाच्या सहवासात तुम्हाला राहता आलं आणि खूप गोष्टी शिकता आल्या. त्यामुळं तुम्ही नशीबवान आहात. आणि नक्कीच तुम्ही बाहेर जाऊन महाविद्यालयाचंही नाव, तुम्ही आता महाविद्यालयाचे विद्यार्थीच जावा तसं म्हणायला हरकत नाही,
तर महाविद्यालयाचे नाव रोशन करा. त्यानंतर तुम्हाला आवाज पाटील येत नाहीये सर सरांचा. सरांचा आवाज येत नाही म्हणून. ब्रेक होतोय का सर? हा आता आला. आता व्यवस्थित आहे. तर नक्कीच तुम्ही इथून पुढचं जे काही तुम्ही पशुसेवा होणार आहे, आता वाघमारे जे मी सांगितलं की या सेवेतून म्हणजे तुम्हाला रोजीरोटी मिळाली. नक्कीच जो कोणी पशुसेवेत आहे तुम्हाला रोटीची चिंता करायची गरज नाही, रोटी आपोआप मिळते. काय तुम्ही सेवा फक्त करत राहा, प्रामाणिकपणे सेवा करत राहा आणि ती शास्त्रोक्त पद्धतीने सेवा करत राहा. तुमचे परिणामही चांगले येतील पूर्वीपेक्षा आणि तुमचा आत्मविश्वासही आता नक्कीच वाढला आहे. आणि पाटील सर आहेत, ही प्रफुल्ल पाटील सर आहेत आणि भिकाणे सर, तुम्ही बोलत बोलत म्हणाले वाघमारे की आमचे फोन उचलतात. पाटील सरच नाही, आमचे संचालक सर जे आदरणीय सर बहुतेक त्याचा काहीतरी प्रॉब्लेम. पाटील सर जरा ऍडजस्टमेंट सांगा सरांना तुमच्या बोलण्यामध्ये. तुमचे दोघांचे आवाज येत होते. हॅलो सर, येतोय सर आवाज? आता व्यवस्थित येतोय सर. तर फोन आणि संपर्क फील्डवर बऱ्याच वेळा अडचणी येतात, इमर्जन्सीची वेळ असते आणि त्यावेळेस फोन करतो आणि कोणी अधिकारी फोन उचलत नाही. तुम्हाला तुम्ही जे म्हणाला की फोन उचलत नाही, पण आमच्या इथं तसं होत नाही. पाटील सर तर फोन उचलतातच, पण संचालक पदावर असून सुद्धा भिकाणे सर सुद्धा कोणाचाच फोन कधी टाळत नाही. कधी ते बिझी असतील तर ते स्वतःहून थोड्या वेळाने फोन करतील, अर्ध्या तासाने करतील, 2 तासाने करतील, पण तुम्हाला फोन करतात. तर असं तुम्हाला टाळण्याचा कुठल्याही प्रकार इथून होत नाही. तुम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत राहील. सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे आहेत. पाटील सर तर नेहमी संपर्कात राहतील, पण त्यावरून तुम्हाला आणखी काही जास्त मार्गदर्शन पाहिजे भिकाणे सरही असतात, प्रफुल्ल पाटील सर आहेत, आणखी कॉलेजचे सर्व प्राध्यापक ज्यांनी तुम्हाला इथं प्रशिक्षण दिलं ते सर्व तुमच्यासाठी सदैव उपस्थित राहतील आणि तयार राहतील, तत्पर राहतील. तुम्हाला जे काही मार्गदर्शन फील्डवर लागणार आहे त्याच्याकरिता भिकाणे सरांचं नेहमीच्या प्रशिक्षण असो काही असो, त्यांचं नेहमीच लक्ष इकडे राहिलेलं आपण म्हणतो ना, घार उडी आकाशी पण तिचं लक्ष पिलापाशी. तसं भिकाणे सरांचं नेहमी लक्ष आपल्या महाविद्यालयावर आणि विशेष करून तुमच्यावर जास्त प्रेम असतं. कारण कसं आहे, प्रत्येक केस जवळ ह्या पशुधन विकास अधिकारी पोहोचू शकत नाही आणि तुम्ही तात्काळ पोहोचणारी जे कोणी व्यक्ती असेल तर तुम्ही आहे आणि तुमच्या माध्यमातून चांगला उपचार त्या पशूंना मिळतो. तर तुम्ही नक्कीच सर पण नेहमी मार्गदर्शन करतच असतात, प्राध्यापकही करत राहतील. आणि त्याचबरोबर पाटील सरांचे प्रशिक्षण म्हणजे तुमचं सहकार्य नेहमीच लागणार आणि तुम्ही त्यांच्याशी जुडला गेला हे सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण फील्डवरच्या सर्वात जास्तीत जास्त केसेस जे गायनेकॉलॉजीशी रिलेटेड असतात, कृत्रिम रेतन असो, डिस्टोकिया असो, तर जास्तीत जास्त त्याही केसेस खूप महत्त्वाच्या इमर्जन्सीमध्ये येतात. तर पाटील सरांचं नेहमी प्रशिक्षण तुम्हाला मदत आणि मार्गदर्शन लाभणारच आहे. भिकाणे सरांचं तर लाभणारच आहे प्राध्यापक सरांना. तर परत एकदा मी तुम्हाला या प्रशिक्षण पूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि तुम्ही पशूंची सेवा असेच तत्पर आणि निरंतर करत राहाल आणि आमच्या कॉलेजच्या नेहमी सहवासात राहाल, संपर्कात राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर या प्रशिक्षण आयोजनामध्ये पाटील सर तर आहेतच, परिश्रम घेतच आहेत, पण त्यांची टीम मागच्या 2-3 महिन्यापासून खूप परिश्रम घेत असते. तुमचं हे आयोजन केलं म्हणजे असंच नाही की महिनाभरात झालं किंवा 2 दिवसात तयार झाले, तुम्ही आले आणि प्रशिक्षण घेतले. त्याच्या मागची पूर्वतयारी खूप मोठी असते, खूप फाईल्स असतात, ऑफिशियल प्रोसिजर असते, तुमची राहायची व्यवस्था आहे, तुमची जेवणाची व्यवस्था आहे, त्या सगळ्यांसाठी खूप काही गोष्टी. आणि असंच नाही की तुमचे बाकीचे कॉलेजचे कामं सांभाळून ही गोष्टी कराव्या लागत असतात. दररोज लेक्चर घेणं आहे, प्रॅक्टिकल्स असतात, केसेस असतात, हे करून सुद्धा तुमची तयारी करणं त्याच्यासाठी खूप परिश्रम लागतात. हे ऑफिस वेळेत होत नाही, 8 तासामध्ये होत नसतं, याच्यासाठी पूर्ण वेळ इथं द्यावा लागतो, तेव्हा हे साहित्य घडून येतं. हे काही दिसतंय ते तुम्हाला ह्या सगळ्यांच्या कष्टातून पाटील सर आणि त्यांच्या प्रफुल्ल पाटील सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमाच्या म्हणजे त्यांच्या कष्टाच्या माध्यमातून हे सगळं दिसतंय. तुमचं प्रशिक्षणही आहे ते त्यांच्याच कष्टातून हे पुढे आलेलं आहे आणि कष्टातून झालेलं आहे. त्याच्यात सरांनी तर मला विश्वास आहे की त्यांनी सगळं प्रशिक्षणही चांगलं झालंय, तुमची राहायची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा चांगली झाली, मला आत्मविश्वास आहे. तरी पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहत असतील तर तुम्ही ते सांभाळून घ्यावं आणि त्या गोष्टी विसरावं आणि पुढील भविष्यात काही सूचना असतील तर नक्की कराव्यात अशी तुम्हाला विनंती करतो. परत एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुमच्या निरंतर पशुसेवेसाठी आणि संपर्कात राहा. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. याच्यानंतर आपल्याला आदरणीय डॉक्टर भिकाणे सर, संचालक विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, ते आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. मी सर्वांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन.
आवाज येतो का सर? हो येतो. येतोय आवाज येतोय सर. हॅलो. येतोय सर. हां. अरे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या या तिसऱ्या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थान भूषवणारे महाविद्यालयाचे प्रभारी डॉक्टर गोपाळ अभ्यासकर या कार्यक्रमासाठी त्यांचं महाविद्यालयाच्या स्तरावर मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. आपल्या महाविद्यालयाचे सेवक डॉक्टर रवींद्र कुमार गायकवाड या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा शेवटचा वाटा आहे आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली ते आमचे पशुप्रजनन शास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर अनिल पाटील सर, त्यांचे सहकारी डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील, डॉक्टर वत्सलता पाटील आणि उपस्थित असणारे माझे सर्वच मैत्री प्रशिक्षणार्थी मित्र. या प्रशिक्षणाचा आजचा ह्या महाविद्यालयाच्या तिसऱ्या प्रशिक्षणाचा समारोप आहे. प्रत्येक प्रशिक्षण हे 3 महिन्याचं प्रशिक्षण होतं. त्यामध्ये महिना आपण कॉलेजमध्ये काम केलं आणि 2 महिने बाहेर करताय. एकंदरीत 90 लोकांना प्रशिक्षित करण्याचं काम आज पशुवैद्यक महाविद्यालयात केले आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये या महाविद्यालयाने 70 लोकांना प्रशिक्षित डॉक्टर अनिल पाटील त्याचे समन्वयक होते तर त्यांनी हे काम केलेलं आहे आणि म्हणून आजच्या काही 160 लोकांना पशुवैद्यक महाविद्यालय उदगीरने प्रशिक्षित केलेलं आहे आणि विद्यापीठ पातळीवर आम्ही 850 लोकांना हे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पूर्णत्वास काढलेलं आहे. या प्रशिक्षणासाठी मी सुरुवातीलाच डॉक्टर गायकवाड सर आणि डॉक्टर अनिल पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की आपण अत्यंत मेहनतीनं चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्या आपले कार्य सांभाळून शिक्षण संशोधन ही सर्व कार्य सांभाळून आपण यशस्वीरित्या हे प्रशिक्षण आज पूर्ण करत आहात. त्याबद्दल मी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं महाविद्यालयाच्या टीमचं अभिनंदन. मित्र, तुमचा मी आता या ठिकाणी फीडबॅक ऐकत होतो. ऐकून मला आनंद वाटला. प्रत्येकाला आपल्या भावना बैठकीत व्यक्त करतात आपण व्यक्त करतो, परंतु एक आपल्या बोलण्याचा मला मेसेज जो कळाला, आपल्यापैकी बहुतांश जण हे यापूर्वी या क्षेत्रात काम करतात, या असेल उपचाराचं काम करतात. मात्र या प्रशिक्षणानं आपल्या या ज्या काही स्किल्स आहेत किंवा कौशल्य ज्याला म्हणू आपण ती विकसित झालेली आहेत आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळत आहेत. हे एकंदरीत आपल्या सांगण्यात आलं आणि त्यामुळे समाधान मला एकंदरीत प्रशिक्षणाबद्दल समाधान वाटतं. कारण प्रशिक्षणाचं समाधान हेच आमचं पूर्ण समाधान आहे आणि मला वाटतं की आपण एका प्रगत पशुवर्धन विषय एक प्रगत जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्यात आहोत आणि या प्रगत अशा जिल्ह्यातनं आपण आलेले प्रशिक्षणार्थी आहात आणि निश्चितच या प्रशिक्षणाचा आपल्याला यापुढे खूप मोठा लाभ होणार आहे. असे एकत्रित आपण ज्या मनोभावे हे प्रशिक्षण घेऊन त्याच्यावर लक्षात मित्रो, शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि मला वाटतं की आपण एखाद्या डिप्लोमा केला प्रशिक्षण घेतो तरी पण ज्यावेळेला असे नवीन प्रशिक्षण आपण कार्यक्रमामध्ये सहभागी होतो, नवे विचार, नवी लोक, नवं ज्ञान आपल्याला मिळतं आणि त्यातनं एक नवोन्मेष जे म्हणू आपण, एक नाविन्यपूर्णता म्हणू आपण, ही आपल्या कामामध्ये येत जाते, एक नवी दिशा. आणि मला वाटतं की हा नवा विचार, काही इथून मिळालेली नवी कौशल्य आपण सगळं जात आहात आणि या ज्ञानाचा आणि कौशल्याचा आपल्या महाविद्यालयाने दिलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या त्याचा आपण निश्चितच क्षेत्रावरती आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये वापर कराल याची मला खात्री आहे. मित्रो, खरं तर मैत्री प्रशिक्षण हे राष्ट्रीय कुक्कुट मिशन अंतर्गत भारत सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 6,000 लोकांना हे प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे. आपल्या विद्यापीठाने आमचा 850 लोकांचा आतापर्यंत उचललेला आहे आणि पुढल्याही वर्षामध्ये आम्ही एवढ्याच लोकांना आम्ही प्रशिक्षण देणार आहे.
खरं तर या प्रशिक्षणामागचा मूळ उद्देश आपल्याला पाटील सरांनी यापूर्वीच सांगितलेला आहे. त्यात कृत्रिम रेचन करणाऱ्या लोकांची संख्या ही कमी आहे. आवश्यकतेपेक्षा 50% लोक देशामध्ये कृत्रिम रेचन करणार आहेत आणि हे मनुष्यबळ आम्हाला नवमनुष्यबळ निर्माण करायचे, जेणेकरून कृत्रिम रेचन करणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे आणि लोकांना कृत्रिम रेचनाची सुविधा. हा मूळ हेतू या प्रशिक्षणाचा आहे. नंबर 2 या प्रशिक्षणाचा हेतू आहे तो म्हणजे फक्त कृत्रिम रेचनावरच आमच्या या प्रशिक्षणानंतर संपणार आहे. तरी प्रथमोपचाराचं काम पण आपल्या गावखेड्यामध्ये केलं. या गावामध्ये खेड्यामध्ये आमचा पशुवैद्य पोहोचू शकत नाही आणि लोकांना रात्री अपरात्री सुट्टीच्या दिवशी वेळी अवेळी ही मदत लागत असते, उपचारात मदत लागत असते. ही मदत करण्यासाठी हे प्रशिक्षणात आहे. तिसरं आहे की नुसतं प्रथमोपचार आणि कृत्रिम ह्या दोन बाजू महत्वाच्या आहेत का? निश्चित या 2 महत्वाच्या बाबी आहेत. पण याशिवाय आणखी तिसरी महत्वाची बाब आहे की आपल्याला ग्रामीण भागामध्ये आमच्या पशुपालकांना शास्त्रीय दृष्ट्या पशुसंवर्धन कसं केलं पाहिजे, त्याचं आहार व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, चारा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, गोठा कसा केला पाहिजे, या सगळ्या बाबींचं ज्ञान मानवावर तेवढं नाही. तर हे ज्ञान हे देण्याचं काम वैज्ञानिक दृष्ट्या जे काही शास्त्रीय दृष्ट्या योग्य असं ज्ञान देण्याचे काम आहे. म्हणजे अशा अनेक हेतूंनी या मैत्री प्रशिक्षणाचं मोहिनी बनवण्यात आलेलं होतं आणि मैत्री प्रशिक्षण त्या अर्थाने आपल्याला दिलं. आता शासनाने विद्यार्थ्यांनी आज पाटील सर आपल्या त्या महाविद्यालयामध्ये पाटील सरांनी त्यांच्यावर असलेले आमच्याकडे लोक आहेत. तर 5-6 गायकवाडला किती गरज आहे? एवढ्या गायकवाडमध्ये 2 जण आहेत. हे 2 जण शैक्षणिक कार्य आमच्या UG PG हे सगळं सांभाळतात, दवाखाना सांभाळतात आणि याशिवाय आपल्याला शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि मला वाटतं हे अत्यंत अनुभवाचं काम आहे की पैशात त्याचं योगदान मोजलं जाऊ शकत. आणि म्हणून विद्यापीठ हे ज्ञानदानाचं काम करते आणि हे ज्ञानदानाचं काम आपली सगळी कामं सांभाळत आणि कधीच कधी मनुष्यबळ असतानाही करत. त्यामुळे आपल्यावरची जिम्मेदारी वाढलेली. नंबर 2 आपल्याला राष्ट्रीय नोकरी मिशनमध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र लाईफस्टॉक डेव्हलपमेंट बोर्डने आपण आपल्या प्रत्येक प्रशिक्षणामध्ये 31,000 रुपयाचा खर्च केला आणि यापुढे जाऊन आपल्याला 50,000 ते 51,000 रुपयाचा इतकी आपल्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडनं जे पशुसंवर्धन उपायुक्त आहे ज्यांनी आपली नियुक्ती केली त्यांच्याकडनं आपल्याला एक लिक्विड नायट्रोजन कंटेनर आणि यायसाठी त्यामुळे ते 50,000चा खर्च होणार. आता 80,000 ते 82,000 रुपयाचा खर्च हा शासनाने आपल्यावर केलेला आहे. याशिवाय आपण आपला भोग वेळलेले आहे. तिसरी महत्वाची बाब आहे की आपण आपल्या देशाचे जे काही 1 महिना महाविद्यालयामध्ये काढला आणि बाहेर 2 महिन्याचे 3 महिन्याचा काळ आपण म्हणजे तुमचा वेळ दिलेला आहे, आमच्या विद्यार्थ्यांनी वेळ आणि ज्ञान दिलेलं आहे आणि शासनाने तुम्हाला आर्थिक सहकार्य केलं. त्यामुळं तुमची जिम्मेदारी खूप मोठी वाढलेली आहे. आपल्याला आपल्या गावात आपल्या परिसरामध्ये एक मोठं काम आपल्याला उभा करायचं. हे उभा करत असताना आपल्याला स्वतःही स्वावलंबी व्हायचंय. हे काम करत असताना मी म्हणत नाही तुम्ही प्रवासाच निवड करा किंवा सामाजिक कार्य म्हणून करा, पण निश्चित सामाजिक जाणीवेतून आपण काम करा एवढं मात्र मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण या समाजाचं काही देणं आहे. या हे जे सर्व काही आहे हे समाजाचं देणं आहे ते आपल्याला परफेक्ट आहे. तर मी पहिल्यांदा म्हणेल मित्र आपण कृत्रिम रेचनाचं तंत्र जे आहे ते पुढे न्यायचे आपल्याला. कारण कृत्रिम रेचनाचं आपण जलक्रांतीच्या दिशेने गेलो आणि आणखी मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवायचं असेल तर कृत्रिम रेचन अत्यंत आवश्यक आहे. कारण कृत्रिम रेचनातून अनुवंशिक सुधारणा आपण वेगळ्याच करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण त्या शुद्ध वंशावळीचा जो काही दर आहे वळू आहे त्याचे ध्येय मित्र आता प्रत्येक रेचनामध्ये सेक्स ऑर्गन सिमेंट आलेला आहे आणि त्यामुळे सेक्स ऑर्गन सिमेंट वापरणे ही काळाची गरज आहे. आणि मला वाटतं यातून अनुवंशिक सुधारणेचा वेग आपल्याला वाढवता येतो आणि या सेक्स ऑर्गन सिमेंटच्या वापरामुळे आज अनुत्पादक जनावरांची उत्पत्ती आपल्याला काढायची गरज आहे. कारण आज जे मेल्स आहेत नर आहेत पहिल्याची संख्या कमीत कमी शेतीला लागते आणि त्या प्रमाणातच आपल्याला त्याची निर्मिती करायची. मात्र आपल्याला दूध व्यवसाय करत असताना अनुत्पादक जनावरांची निर्मिती जर करायची नसेल आणि आपल्याला उत्पादन देणाऱ्या अतिशय उत्कृष्ट अशा कालावधीच आपल्याला तयार करायचे असतील तर
मला वाटतं की निश्चित वीर्य वापरणे ही काळाची गरज आहे आणि ती धोरणाची आपण वापरायला सुरुवात केलेली असेल आणि ती आपण मोठ्या प्रमाणावर वापरावं जेणेकरून शेतकऱ्याच्या दारामध्ये 10 असतील तर 9 कालवडी तयार होतील आणि एखादा गोळा होईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होणार आहे आणि त्यामुळे उत्पन्न वाढण्यास दुसरी महत्वाची बाब आहे की IDF सारखं नवीन तंत्रज्ञान आले ते भविष्यात येईल आणि भविष्यात आपल्याकडं काही होईल त्याच्यावरती काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की 5-10 वर्षामध्ये IDFचं तंत्रज्ञान हे सुद्धा अतिशय सहजतेनं फील्डवरती वापरलं. दुसरा महत्वाचा भाग आहे की प्रथमोपचार तो आपण शिकलेला आहे कदाचित डिप्लोमा करताना शिकला असेल कुठेही शिकला असेल तर त्याचा वापर आपल्याला परिणामकारक करायचा. ज्यावेळेला अत्यवस्थ जनावर रात्री अपरात्री आहे त्यावेळेला त्याच्यावरती जर प्रथमोपचार केला तर त्याचं आयुष्य लाभ आहे आणि योग्य उपचार होण्यामध्ये मदत करतो. मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की प्रथमोपचार शिकला म्हणजे आपण डॉक्टर झालो अशी आपण आपलं करून घेऊ नये. तर त्या आमच्या आपणाला सल्ला आहे की आपण जरी ज्ञान घेतलेलं असेल आपल्याला येत असेल तरी आपण एक्सपर्टचा सल्ला आपण आपल्या भागाच्या प्रशिक्षण विकासासाठी काय त्याच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला काम करायचं त्यांच्या सल्ल्याने करायचे. रात्री अपराधी ज्यावेळेला अशा काही गोष्टी देतात त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि पुढील उपचारात आला त्यांनी केलेला उपचार त्यांनी सांगितलेला जो प्रोटोकॉल असेल त्याला आपण प्रतिबद्ध राहायचे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कुठल्या जनावरांचं काही नुकसान झालं तर मग मात्र आपण आपल्यालाही अडचण निर्माण होणार नाही. पशुधनाचे नुकसान होणार नाही पशुपालकाचे नुकसान होणार नाही आणि आपल्यालाही भविष्यामध्ये त्रास होणार. त्यामुळे आपण आपल्या मर्यादाही जाणावे आपल्या ज्या प्राथमिकचा भाग आहे स्ट्रेंथचा भाग आहे आपल्याला म्हणून रात्री अपराधी उपचार करणे असो अत्यवस्थ जनावरांना मदत देणं असो किंवा ज्या जनावरांची शस्त्रक्रिया उपचार झालेले आहे त्यांचा पुढे फॉलोअप असो या सगळ्या बाबी आपण यशस्वीरित्या करू शकता आणि त्यासाठी मानधन आपण कृत्रिमेकरणासाठी मानधन करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण उपचारासाठी सुद्धा आपल्याला मानधन घेता येईल आणि तो घेणं आपला अधिकार आहे किंवा तो हक्क पण आहे. जेव्हा आपण सेवा देतोय त्या सेवेचा शुल्क पण आपल्याला निश्चित घेता येईल. त्याच्याबद्दलच्या काही मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने याचा आपला अर्थात त्यानंतर तिसरी आणि महत्वाची बाब आहे की आपण शेतकऱ्यांचा उपचार करताना प्रबोधन करण्याची गरज आहे आणि नवा काळ आणि पुढील काळ हा मार्गदर्शनाचा आणि सल्लागार म्हणून काम करण्याचा आहे. आपण जर योग्य तो सल्ला जर पालकांना दिला तर त्याची जनावर आजारी पडतात. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की जनावर आजारी पडलं तर उपचार केला तर पैसा जनावर जर निरोगी राहिलं तर आपल्याला उपचाराची संधी नाही मग पैसे मिळणार. पण की हा पुढला काळ हा सल्लागारांसाठी अतिशय आपण एक चांगले सल्लागार शेतकऱ्याचे झालं पाहिजे. कारण चांगलं मार्गदर्शन करून त्यांचा मोठा यशस्वीपणे चालण्याचा बंद केली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला सेवा शुल्क म्हणून ते देऊ शकतात. सल्लागार ती आपण आकारू शकता. जर आठवड्याला 4 दिवसाला गोठ्याला भेट दिली त्यांच्या चारा व्यवस्थापन किंवा इतर गोठा व्यवस्थापन याबद्दल त्यांची अडचणी दूर करणं त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणं या जर बाबी केल्या तर यातही आपण अर्थार्जन करू शकतो. या झाल्या आपणाला दिलेल्या प्रशिक्षणातून आणि आमच्या आणि शासनाच्या असलेल्या अपेक्षा या सगळ्या बाबतीत तुम्ही काम करायचे मदत करायची आणि त्यातून आपल्याला निश्चित शुल्क मिळणार. शासन सुद्धा आपल्यावरती अनेक जिम्मेदाऱ्या वेगवेगळ्या योजना देऊ शकते आणि त्या योजनांचं काम करत असताना आपल्याला शुल्क सुद्धा आपल्याला देऊ शकतो. काही गोष्टी विनाशुल्क असू शकतात पण आपण शासनाच्या योजनामध्ये जर आपण मनोभावे जर आपण सहभागी झाला तर लोकसंपर्क हा वाढतो शेतकऱ्यांशी संपर्क वाढतो त्यांचा विश्वास आपल्यावरती निर्माण होतो आणि त्यातून आपल्या जी काही आपण खाजगी सेवा देणार आहे त्या सेवेला आपल्या आधार असतो आणि त्यातून आपण उत्पन्न निश्चित. प्रत्येक गोष्ट पैशात नेहमी मोजायची नाही आयुष्यामध्ये. बऱ्याच वेळा आपण निस्वार्थीपणे काही गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी ह्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला त्याचा लाभ हा अप्रत्यक्षपणे होत असतो. या दृष्टिकोनातून आपण पशुधनाची सेवा करताना याशिवाय माझी आपल्या सर्वांना की आपण घेतलेलं ज्ञान आणि कौशल्य त्याचा स्वतःसाठी सुद्धा वापरायचा. आपण आपल्या जिल्ह्यात आपल्या गावामध्ये काम करणार आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये काम करत असताना आपण स्वतः एक छोटासा फार्म सुरू केला पाहिजे. 2 गाई 4 गाई आपण सुरू केला पाहिजे. आपण दिला वडील असतील कोणाची मदत घेऊन आपण हे सुरुवातीला काम करू शकतो. बाहेरच्या
घरच्या लोकांना सेवा आणि घरच्या आपला एक स्वतःचा डेअरी फार्म अशा पद्धतीने विकसित करू शकता. आणि या डेअरी फार्मच्या माध्यमातून एक शाश्वत दूध व्यवसाय आपण आपल्या निर्माण करू शकता. 20 गाईचा जर गोठा आपण जर तयार केला आणि शास्त्रीय दृष्ट्या जर संगोपन केलं